नमस्कार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेत महिलांना 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते आणि आतापर्यंत 1.6 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। या योजनेला राज्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असला तरी योजनेवरून राज्यातील विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत आणि त्याच विरोधकांना आता अजित पवारांनी उत्तर दिलंय। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी या योजनेवर केलेली टीका आपल्या एक्स हँडलवर अजित पवारांनी शेअर केली आहे। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ही योजना बंद करण्यात येईल असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे। त्यावरूनच अजितदादांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रातील माता भगिनी विधानसभा निवडणुकीत सडेतोड उत्तर देतील असं अजित पवार यांनी म्हटलंय। आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीला पाठिंबा द्यायचा की स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्या आघाडीला पाठिंबा द्यायचा हे महाराष्ट्रातील महिलांनी ठरवावे असं आवाहन अजित पवार यांनी केलंय। आगामी निवडणूक ही स्त्री शक्तीची निवडणूक असेल, महाराष्ट्राचे भवितव्य महिलाच ठरवतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितलंय। तर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास देखील अजितदादांनी व्यक्त केलाय। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।